नमस्कार, मी सुवर्णा जोशी. महा प्राईम टाईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमी गणेशोत्सवासंदर्भातली. यंदाच्या गणेशोत्सवासाठी सरकारनं गाईडलाईन्स जाहीर करणारं एक परिपत्रक काढलं आहे. यामध्ये गणेश विसर्जन हे घरच्या घरी करा किंवा पुढच्या वर्षी करा असंही लिहिण्यात आलं आहे. खरं तर विसर्जनाच्या वेळी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं आपण नेहमी म्हणतो, पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणपती बाप्पा वर्षभर घरीच राहणार की काय असं चित्र निर्माण झालंय. कारण या परिपत्रकामध्ये सरकारनं असं म्हटलंय की शक्य झालं तर तुम्ही जी गणेश मूर्ती घरी आणाल ती वर्षभर घरीच ठेवा, तिचं विसर्जन यावर्षी करू नका, ते मागी गणेशोत्सवाला किंवा पुढच्या गणेशोत्सवादरम्यान करा. आपण बघूया या परिपत्रकामध्ये काय मुद्दे नमूद करण्यात आलेत, काय सूचना सरकारनं केल्या आहेत. मंडळांना महापालिका स्थानिक प्रशासनाची परवानगी आवश्यक आहे. गणेश मंडळांसाठीचा हा नियम आहे. उत्सवाचे मंडप हे न्यायालयाचे आदेश आणि प्रशासनाच्या धोरणाशी सुसंगत असायला हवेत. घरातील धातू अथवा संगमरवर आदी मूर्तींचं पूजन यावर्षी केलं जावं. गणेशोत्सवाच्या काळात बाहेरनं मूर्ती आणण्यापेक्षा असा एक पर्याय सुचवला गेलाय. मूर्ती पर्यावरणपूरक असावी, जेणेकरून विसर्जन घरच्या घरी करणं शक्य होईल. म्हणजे शाडूची मूर्ती शक्यतो आपण घरी आणावी. नजीकच्या कृत्रिम तलावात विसर्जन करावं. साध्या पद्धतीने हे विसर्जन केलं जावं. मागी गणेशोत्सव विसर्जनावेळी किंवा 2021च्या भाद्रपद महिन्यामध्ये म्हणजे पुढील विसर्जनाच्या वेळी तुमच्या गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन करावं अशीही नोंद करण्यात आली आहे. सार्वजनिक उत्सवासाठी वर्गणी देणगी स्वेच्छेने मिळत असेल तरच घ्यावी. आरोग्यविषयक सामाजिक उपक्रम किंवा रक्तदान शिबिरं यासाठी प्राधान्य दिलं जावं. आरती, भजन, कीर्तन, अन्य धार्मिक कार्यक्रम करायचे असतील तर गर्दी करू नये याची खबरदारी घ्यावी. ध्वनी प्रदूषणाचे घालून दिलेले नियम याचं पालन काटेकोरपणे व्हावं. आणि अगदी सहज शक्य झालं तर श्री गणेशाचं दर्शन ऑनलाईन, केबल, फेसबुक, वेबसाईट याद्वारे करण्याची व्यवस्था करावी, जेणेकरून मंडळांच्या समोर गर्दी होणार नाही. गणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरण केलेलं असावं. थर्मल स्क्रीनिंगची पुरेशी व्यवस्था असावी. भाविक मास्क लावतील, सॅनिटायझर बाळगतील, सामाजिक अंतराचं भान ठेवतील याची काळजी मंडळांनी घ्यायची आहे. गणेशाचं आगमन, विसर्जनाची मिरवणूक यंदा रद्द करावी. विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करावी. पंचांगकर्ते दाकरू सोमण यांच्याशी काही वेळापूर्वी या सगळ्याविषयी आम्ही बोललो. त्यांनी काय प्रतिक्रिया नोंदवली ऐकूयात. हे परिपत्रक मी वाचलं, परंतु त्यात ही जी अट आहे की वर्षभर मूर्ती घरात ठेवा ही चुकीची आहे. हे आमच्या खरं सांगायचं तर प्रॅक्टिकल पण योग्य नाही आणि धार्मिक दृष्ट्या पण ते अयोग्य आहे. कारण मूर्ती मातीची असते. वर्षभर जर घरात ठेवली आणि हवामानात बदल झाल्यामुळे त्याला तडा गेला तर मग त्या मानसिक जो यजमान असतो, ज्याच्या घरात मूर्ती असते, त्याला केवढी चिंता लागेल, क्रोध लागेल विनाकारण. तेव्हा गणेश मूर्ती मातीचीच पाहिजे आणि ती लहान पाहिजे हे ठीक आहे, परंतु ती वर्षभर घरात ठेवा हे सरकार कोण सांगणार? हे धर्मशास्त्र सांगू शकतं, पंचांगकर्ते सांगू शकतात आणि धार्मिक गोष्टीमध्ये अशी जवळजवळ करणं योग्य नाही. मला मुद्दाम सांगायचंय की गर्दी जमू नका हे ठीक आहे, मास्क लावा हे ठीक आहे, मूर्ती मातीचीच पाहिजे आणि ती घरात मध्ये बादलीमध्ये विसर्जन केली तरी चालेल इथपर्यंत ठीक आहे, पण मूर्ती वर्षभर घरात ठेवा हे सरकारनं सांगणं योग्य नाही असं मला वाटतं. मुंबईचा खरा योद्धा ज्याची अखेर झुंज संपली. मुंबई महानगरपालिकेच्या पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांचा कोरोनानं मृत्यू झालाय. अशोक खैरनार यांचे मुंबईतील फोर्टिस रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते, त्याचवेळी त्यांचं निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, 2 मुलं, सून, 1 भाऊ, 2 बहिणी असा मोठा परिवार आहे. खैरनार हे उत्तम कामगिरी करणारे होते. महापालिकेतले अधिकारी, अत्यंत सुंदर असं त्यांचं नियोजन होतं. या कोविडच्या सगळ्या काळामध्ये सुद्धा ते कायम कार्यतत्पर होते आणि हे फील्डवरचं काम करत असतानाच त्यांना कोरोनाची बाधा झाली. त्यांच्यावर फोर्टिसमध्ये उपचार सुरू होते, पण त्यातच त्यांचा मृत्यू झाला. आमचे न्यूज 18 लोकमतचे वरिष्ठ आशुतोष पाटील आपल्या सोबत आहेत. आशुतोषजी, तुम्ही काय सांगाल अशोक खैरनार यांच्याविषयी? सुवर्णा, एका खरंच कोविड योद्ध्याची झुंज संपली असं दुर्दैवाने म्हणावं लागतंय.
कारण यांनी सुरुवातीपासूनच्या काळामध्ये अगदी पुढे राहून मुंबई महापालिकेच्या महत्वाच्या जबाबदाऱ्या निभावल्या. त्यांना डायबिटीस होता तरी देखील त्यांनी या संपूर्ण युद्धामध्ये, कोविड विरुद्धचं जे युद्ध आहे त्याच्यामध्ये कुठेही माघार घेतली नाही. शेवटच्या क्षणी त्यांच्या शरीराने देखील साथ सोडली. त्यांच्या फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं आणि त्यावेळेस मुंबई महापालिकेचे आयुक्त चहल यांच्याकडून मिळालेली माहिती न्यूज 18 लोकमतला त्यांनी थोड्या वेळापूर्वी बोलताना सांगितलं की शेवटच्या क्षणी देखील महापालिकेने सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यांना ग्रीन कॉरिडॉर करून एखाद्या पंतप्रधानांच्या जसा कॉन्व्हॉय असतो तसा कॉन्व्हॉय घेऊन त्यांना फोर्टिस मधून सेव्हन हिल्स मधून फोर्टिस मध्ये हलवण्यात आलं. कारण त्यांच्या शरीरातलं सगळं रक्त बदलण्याची वेळ आली होती. त्यांच्या शरीरातलं सगळं रक्त बदलण्याची तयारी देखील केली होती. पण तरी देखील या योद्ध्याची झुंज संपली आणि हा एक अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी, या अधिकाऱ्याला मुंबई मुकली, मुंबई महापालिका मुकली. IIT मधून ग्रॅज्युएट होऊन आलेला हा एक अधिकारी, अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी, आणि या संपूर्ण कोरोना विरोधाच्या लढ्यात महापालिकेच्या ज्या मोजक्या अधिकाऱ्यांनी जी शर्त केली होती त्यापैकी एक अधिकारी आज आपण गमावलाय. सुवर्ण. नक्की आशुतोषजी, आभार. आपण आपल्या भावना व्यक्त केल्यात त्याबद्दल. खैरनार यांच्या विषयीची माहिती आपण पाहत होतो, ऐकत होतो. बातमी आता राजकारणातून आहे. शरद पवारांपाठोपाठ आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सुद्धा चक्क भाजपवर हल्लाबोल केलाय. विरोधी पक्षामधील नेते हेल्थ आणि डिझास्टर टुरिझम करत फिरतायत असा टोला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी लगावला. फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांना हा टोला लगावण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील MMR रिजनमधील सगळ्या आयुक्तांची बैठक आज कल्याणमध्ये पार पडली. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. काही विरोधी पक्षातली मंडळी आहे जे हेल्थ टुरिझम किंवा डिझास्टर टुरिझम ह्याच्यासाठी फिरत आहेत. आम्ही ते करत नाही आहोत. आम्ही जिथूनही जे काही फोन असतील, व्हिडिओ कॉन्फरन्स असेल, अशा बैठका असतील, नक्की लोकांची मदत कशी करू शकू ह्याच्यावर लक्ष केंद्रित करतोय. कदाचित जगात एकमेव असं उदाहरण असेल विरोधी पक्षाचं जिथे काही बरं वाईट झालं राज्याचं तर त्यांना आनंद होतो आणि मग ते प्रेसमध्ये येऊन सांगतात आणि अरे काहीतरी चुकीचं झालं. या सोबत मदत करा, लोकांची मदत करा. आम्ही जशी कामं करतो तशी कामं करा. अर्थात जे काही क्रिटिसिझम असेल, कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम करू द्या. कुठे आम्ही चुकत असू, कुठे यंत्रणा चुकत असेल ते आपण नक्की ठीक करतो. पण मला वाटतं आता मी विरोधी पक्षावर जास्ती बोलणार नाही, कारण तिथे जसं त्यांचं डिझास्टर टुरिझम चालू तसं आम्ही करणार नाही. आम्ही लोकांची मदत करतो, लोकांची सेवा करतोय. दरम्यान आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य म्हणजे या सरकारनं राज्याला डिझास्टरमध्ये टाकलंय याची कबुली आहे असं भाजप नेते राम कदम म्हणतात. माननीय मंत्री महोदय आदित्य ठाकरे असं म्हणतात की हा डिझास्टर दौरा आहे. असं म्हणून माननीय मंत्री महोदयांनी अप्रत्यक्षपणे कबुली दिली की सरकारनं आणि सरकारच्या मंत्र्यांच्या निष्काळजीपणामुळे या महाराष्ट्राला, या सरकारनं डिझास्टरच्या खाईत टाकलंय. ही त्यांची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कबुली. याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो. देशात कोरोना रुग्णांची सगळ्यात जास्त संख्या मुंबईतल्या धारावीमध्ये होती. पालिका प्रशासनानं तसंच राज्य सरकारनं विशेष लक्ष देऊन गेल्या काही दिवसांमध्ये या ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणली. गेल्या 2 आठवड्यांपासून तर कोरोना रुग्णांची संख्या अगदी नगण्य झाली आहे. याची दखल जागतिक आरोग्य संघटनेनं सुद्धा घेतली आहे. शिवसेनेचे स्थानिक खासदार राहुल शेवाळे यांनी पालिका प्रशासन आणि राज्य सरकारकडे सतत पाठपुरावा केला. धारावी पॅटर्न सर्वत्र राबवला जावा अशी मागणी करत जागतिक आरोग्य संघटनेचे राहुल शेवाळे यांनी आभार मानलेले आहेत. WHOचे डायरेक्टर डॉक्टर टेड्रॉस यांनी धारावीचा उल्लेख व्हिएतनाम, कंबोडिया, न्यूझीलंड, इटली आणि स्पेन या देशांबरोबर केला. धारावी जे कोविड-19ला रोखण्यात जे यश प्राप्त झालेलं आहे त्याचा त्यांनी उद्गार आणि गौरव केलेला. ही एक अभिमानाची गोष्ट आहे आणि मी WHOचे डायरेक्टर डॉक्टर टेड्रॉस यांचं मनपूर्वक आभार मानतो. खऱ्या अर्थाने धारावीमध्ये मुंबई महानगरपालिका, मुंबई पोलीस दल, स्थानिक लोकप्रतिनिधी, NGO आणि जे समाजसेवक यांनी जे टीमवर्क काम केले त्यांच्या कार्याचा तो गौरव आहे. आणि हाच धारावीचा फॉर्म्युला जर महाराष्ट्रात तर देशात राबवला गेला तर निश्चित स्वरूपात कोविड-19वर आपल्याला यश प्राप्त होईल. एकीकडे मुंबईमध्ये कोरोनाचं संकट आहे, त्यात आता पावसाळ्यात होणारे साथीचे आजार पसरण्याची भीती आहे. त्यामुळे आज घाटकोपरमध्ये पालिका लोकप्रतिनिधींनी एकत्रित येऊन स्वच्छता अभियान राबवलं.
सार्वजनिक ठिकाणी पालिकेचे कर्मचारी, अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी हातात झाडू घेऊन घाटकोपरमध्ये साफसफाई मोहीम राबवली। यावेळी कोरोनासह पावसाळ्यात होणाऱ्या संसर्गजन्य आजाराबाबत आणि स्वच्छतेबाबत जनजागृतीही करण्यात आली। यावेळी नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रतिनिधींनी केलं। धारावीमधली बातमी बघूया। छोटे कुटीर उद्योग आहेत, पण कोरोनाच्या फैलावामुळे हे सगळे उद्योग धारावीतले बंद पडलेत। आता मात्र 3 महिन्यानंतर धारावीतील कुंभारवाड्यामध्ये पुन्हा एकदा लगबग सुरू झालेली आहे। ओल्या मातीला आकार देण्यात येतोय। आपण या संदर्भात आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी घेतलेला आढावा बघूयात। आपण आता धारावीतल्या कुंभारवाड्यामध्ये आहोत। धारावीतला हा कुंभारवाडा संपूर्ण मुंबई शहरालाच नव्हे तर आजूबाजूच्या संपूर्ण परिसराला दिवाळी असेल, गणपती असेल किंवा नवरात्र असेल अशा अनेक उत्सवांमध्ये पणत्या असतील, मटके असतील किंवा इतर जे सजवण्याचे साहित्य आहे जे खास करून मातीने बनवलेले असतात, असे सर्व मातीने बनवलेले भांडी-कुंडी असतील त्यांचा मोठ्या प्रमाणात पुरवठा करतो। असे सगळे लघु उद्योग जे आहेत धारावीतल्या छोट्या छोट्या गल्लींमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। आपण इथे बघत असाल दिवाळीची तयारी आता इथे सुरू झालेली आहे। गेल्या आठवड्यापासून या धारावीतल्या छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये जे पणती किंवा मटकी बनवण्याचं काम जे आहे ते सुरू झालेलं आहे। असे एक कुंभार आहेत हसमुख भाई, ते आता आपल्यासोबत आहे। त्यांचं काम आता सुरू झालेलं आहे। हसमुख जी, कब से आपने काम चालू किया? ये जो लॉकडाउन था अप्रैल में, उसके बाद कब से चालू हुआ? 2 महीना बंद था। अभी ये मेरा काम अभी समझो कि 10-12 दिन से ही चालू हुआ है। हाँ, क्योंकि पहले सब मटेरियल नहीं मिलता था, अभी थोड़ा थोड़ा मटेरियल आता है, हाँ। फिर भी थोड़ा रुक रुक के मिलता है। जो जितना चाहिए उतना मटेरियल नहीं मिलता हम लोगों को। और हम लोग पूरे 2 महीने में क्या क्या दिक्कतें आई आपको? पूरा काम बंद था आपका? पूरा बंद था। हम लोग पूरे दिन घर में ही बैठे रहते थे, दूसरा कुछ काम धंधा ही नहीं करते थे, क्योंकि पूरा पैक हो गया था, सील एकदम, ऐसा समझो तो। तो आपका रोजगार भी पूरा बंद हो गया। अभी कितने हफ्ते से चालू हो गया काम? ये 10-15 दिन से चालू किए हम लोग। 10-15 दिन से चालू हाँ। किया। लेकिन आपको लगता है कि अभी थोड़े हालात सुधरेंगे धारावी के? धारावी के हालात थोड़े थोड़े सुधरे, फिर भी हम लोग को ये सब गारमेंट वाले के जो मटेरियल वगैरह वो लगते हैं वो पूरे नहीं मिलते हैं। उसके लिए भट्टी, हम लोग को जब ये भट्टी जलाने का रहता है तो उसकी राह देखना पड़ता है कि भाई थोड़ा थोड़ा करके हम लोग को जमा करना पड़ता है, ऐसा है। लेकिन अभी आगे चलकर आपने जो अभी काम चालू किया है, क्या आगे कंटिन्यू चालू रहेगा? ऐसा लगता है आपको? आने वाली दिवाली है, अनेक उत्सव है, तो उसमें आपका हो पाएगा? हम लोग तो अभी क्या काम करते हैं, फिर आगे अभी मालूम नहीं है, क्योंकि पब्लिक आएगी नहीं आएगी, पब्लिक के पास पैसा है कि नहीं, वो खरीद सकती है कि नहीं खरीद सकती, वो हिसाब से फिर चलना पड़ेगा। क्योंकि अभी 2-3 महीना सब पब्लिक बिना कामकाज के बैठी है। जो था वो सब वो लोग ने खर्चा कर दिया, अभी उसके पास रहेगा, काम धंधा चालू होएगा तो आएगी ना। अच्छा, ऐसा है। अभी जो अभी काम चालू हो गया है वो रुकना नहीं चाहिए, ऐसा आपको लगता वो है? रुकना नहीं चाहिए अभी। और जो मटेरियल रुका है सब वो हम लोग को जो मटेरियल रुका है वो मिल जाएगा तो रेग्युलर काम चालू रहेगा ऐसा। तर आपण इथे बघतोय की धारावीतल्या या कुंभारवाड्यातले कुंभारांचं म्हणणं आहे की गेल्या आठवड्यापासून आमचं काम सुरू झालेलं आहे, मात्र आमचं काम करण्यासाठी जो आवश्यक कच्चा माल आम्हाला लागतो तो मात्र अजूनही मिळत नाहीये। कच्च्या मालाचा जर पुरवठा झाला तर आम्हाला आमचं काम जे आहे दैनंदिन वाढवता येईल आणि येणाऱ्या सण उत्सवांमध्ये जी धारावीची ओळख आहे, कुंभारवाड्याची ओळख आहे की सण उत्सवांमध्ये अनेक मातीची भांडी असतील ती उपलब्ध करून देणं आम्हाला शक्य होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। वसई विरारमधून बातमी आहे। एकाच दिवशी कोरोनाचा 603 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेलाय। कोरोनामुक्त झालेले आहेत 603 रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 67.15% इतकं आहे। प्रशासनालाही त्यामुळे दिलासा मिळालाय। पाहूयात या संदर्भात आयुक्तांशी आमचे प्रतिनिधी विजय देसाई यांनी केलेली बातचीत। वसई विरार महानगरपालिकेतील लोकांसाठी एक चांगली आनंदाची बातमी आहे। 603 रुग्ण एकाच दिवशी बरे झालेले आहेत। काय नेमकं वसई विरार महापालिकेने केलेल्या उपाययोजना आहे त्यांच्याबद्दल आपण जाणून घ्या। आपल्यासोबत गंगाथरण डी हे आयुक्त आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। सर सांगा काय नेमकी तुम्ही उपाययोजना केलेल्या आहेत? नाही, आम्हाला शासनाला दिल्याच्या डिस्चार्ज पॉलिसी आहे, तो डिस्चार्ज पॉलिसीनुसार आम्ही डिस्चार्ज करतो। पण आता आमच्याकडे शासनच्या 60% पर्यंत आमच्या रुग्णाचे आता डिस्चार्ज झाला। आता सध्या आमच्या लोकांच्या 40% लोकांना आमच्या उपचार चालू आहे। आम्हाला सेंट्रलाइज्ड ॲम्ब्युलन्स सिस्टम तयार केले। या व्यतिरिक्त थोडं काही भागांमध्ये मोठा कंटेनमेंट झोन 15 ठिकाणीमध्ये आम्ही केले। अजून काही डेटा अनालिसिसचं काम चालू आहे, तिथे अजून पण काही ठिकाणीमध्ये मोठा कंटेनमेंट झोन करायचे आमचे प्रयत्न चालू आहे। तिथे नेमके आम्हाला 15 दिवसापूर्वी आम्ही केल्याच्या कंटेनमेंट झोनच्या आता तिथे रुग्णाची संख्या खूप कमी प्रमाणात तिथे आढळून येतात। याच्यामुळे तो आम्हाला यशस्वी म्हणून थोडा सांगायचं काही हरकत नाही आहे। अशा प्रकारची
कुठे कुठे रुग्णाची संख्या मोठं वाढतं त्या ठिकाणी आम्ही मोठा कंटेनमेंट झोन करण्यासाठी डेटा अनालिसिसप्रमाणे आम्ही अजून 15 ठिकाणी आमच्या प्रभागामध्ये असल्याच्या ठिकाणी करायच्या आमच्या कारवाई चालू आहे. सर असंही सांगितलं की उद्यापासून लॉकडाऊन होणार आहे, त्याबद्दल काय सांगाल, असं आहे का? माजी महापौर आणि सर्व पक्ष लोकांना आम्ही आज 5 वाजता लॉकडाऊन संदर्भात आणि कोरोना संदर्भात उपाययोजना पुढचं काय करायचे म्हणून त्यांच्याकडे डिस्कस करण्यासाठी आज 5 वाजता तो मीटिंग ठेवला आहे. त्याच्यानुसार आम्ही पुढच्या उपाययोजना आणि लॉकडाऊन संदर्भात याच्यात नक्की चांगल्या प्रकारचे निर्णय घेऊन पुढच्या आम्ही ॲक्शन घेणार आहे. विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, वसई. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विविध भागाचा दौरा केला. कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारकडून केल्या जात असलेल्या उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला. पण त्यांच्या नाशिक दौऱ्यात अतिउत्साही कार्यकर्त्यांमुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचं बघायला मिळालं. कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या नाशिक शहरात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच पाहणी दौरा केला. त्यांच्यासोबत विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि गिरीश महाजन यांनीही हजेरी लावली. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. आत्ता 2 ते 3 दिवसापासून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाशिक, मालेगाव, धुळे, जळगाव असे दौरे चालू असताना सोशल डिस्टन्सिंगचा कोणत्याही प्रकारे बघायला मिळत नाही. जिथे जाईल तिथे कार्यकर्ते मुद्दाम गर्दी सांगताय गर्दी करण्यासाठी. खरं तर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरता फिजिकल डिस्टन्सिंगचं कठोर पालन करण्याचं आवाहन खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच केलंय. पण फडणवीसांच्या दौऱ्यात नाशिक जिल्ह्यातील भाजपच्या लोकप्रतिनिधींना त्याचा पुरता विसरच पडला. त्यांनी स्वतः सोशल डिस्टन्सिंग पाळलं पाहिजे. त्यांनी स्वतः जनतेविषयी, या रोगाविषयी, या कोरोनाविषयी काळजी घेतली पाहिजे. हे त्यांची आमची सामान्य जनतेची काळजी सोडून ते स्वतःच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत आहेत. ते विभागीय आयुक्त कार्यालयातील बैठकीला जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकारी झाडून हजर होते. विरोधात असले तरी देवेंद्र फडणवीसांचा प्रशासनातील दबदबा कायम असल्याचं पाहायला मिळालं. सामान्य नागरिकच काय, पण अधिकाऱ्यांनी सुद्धा फिजिकल डिस्टन्सिंगकडे दुर्लक्ष केलं. राजकीय नेते हे कुठलाही शासनाचा आदेश पाळत नाही. हा आदेश फक्त सामान्य लोकांसाठीच आहे का? नेते का पाळत नाहीये? नाशिकच्या दौऱ्यामध्ये माननीय विरोधी पक्षनेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री ते आले, पण त्यांच्या मागे सर्व राजकीय नेते धावपळ करत होते. सगळे जवळजवळ खिटून बसले होते. मग यांच्यावर काही कारवाई का होत नाही? माननीय मुख्यमंत्र्यांना एक विनंती आहे, तर असे जे सर्वच पक्षाचे नेते जे आहेत ते सोशल डिस्टन्सिंगचा फायदा उडवतात किंवा सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत नाही, तर ह्यांच्यात लवकरात लवकर कठोर कारवाई व्हावी. फिजिकल डिस्टन्सिंगकडे दुर्लक्ष केल्यामुळे कोरोनाच्या फैलावाची शक्यता वाढते. त्यामुळे भविष्यात नेत्यांच्या दौऱ्यात अधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. अन्यथा कोरोनाला रोखण्याची घोषणा केवळ कागदावरच राहील. कोरोना संक्रमण काळामध्ये विरोधी पक्षनेता असो की कोणताही सत्ताधारी पक्षातला नेता ज्या प्रकारे गर्दी जमते आणि सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडतोय आणि याचमुळे प्रादुर्भाव रोखण्यासाठीच खरोखर यांचा हा दौरा आहे का, हा प्रश्न नक्कीच उपस्थित होतो. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कदमचा प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक. महाप्राईम टाइम मध्ये इथे एक छोटासा ब्रेक, लगेच भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 प्राईम टाइम मध्ये एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत. सोन्याच्या स्मगलिंग प्रकरणी बंगळुरूमध्ये एक अटक झाली आहे. स्वप्ना सुरेश हिला NIAनं बंगळुरूमध्ये अटक केलेली आहे. केरळमधील राजकारण्यांशी संबंधित आहे स्वप्ना सुरेश. आखातातून सोनं तस्करीचा स्वप्ना सुरेशवर आरोप आहे. उद्या केरळातल्या न्यायालयासमोर तिला हजर केलं जाणार आहे. या बातमीसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.